नमस्कार मित्रांनो, मी मयुरी A1 मराठी स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, माझं नाव शालिनी। माझ्या शेजारच्या मुलाला माझ्या रूममधला पंखा बंद पडला आहे असा बहाणा करून त्याला रूममध्ये बोलावून घेतले। आज माझा नवरा घरी नव्हता, मी घरामध्ये एकटीच होते। माझ्या नवऱ्याने मला अजिबात 1 महिन्यापासून कसलीही इच्छा पूर्ण केली नव्हती। मी आज मनातून विचार केला होता। मी आज खूप व्याकुळ झाले होते। माझ्या मनातील भावना आज उफाळून आल्या होत्या। तो जसा माझ्या रूममध्ये आला, मला वाटलं तो वयाने लहान आहे, त्याला काही कळणार नाही। त्याला पाहून माझे होश उडाले। माझ्या नवऱ्यापेक्षा त्याने कितीतरी पटीने रात्रभर माझा नवरा नेहमी कामासाठी म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जायचा, त्यामुळे माझा नवरा माझ्या हाती खूप कमी लागायचा। मी माझ्या नवऱ्याला माझ्या जवळ ओढण्याचा आणि प्रेम करण्याचा खूप प्रयत्न करायची, पण तो कितीही प्रयत्न केला ना तरी सुद्धा तो काही माझ्या हाती लागायचा नाही। नेहमी त्याला पैसा आणि पैसा यामध्येच तो मग्न असायचा। माझ्या नवऱ्याकडून असलेल्या कोणत्याही इच्छा आजपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत। खरं तर लग्न झाल्यावर माझा नवरा एखादी वर्ष माझ्यावर प्रेम करत राहिला, ते पण मनापासून। माझे मन लग्नाच्या पहिल्या वर्षी नवऱ्याच्या प्रेमाने खूप भरून आलं होतं, पण जसे जसे दिवस निघून जात होते तसे तसे नवऱ्याचं प्रेम कमी होत होतं। कित्येक रात्री मी उपाशी तापाशी माझ्या इच्छा मारून झोपी गेले। माझं लग्न होऊन 15 वर्ष झाली होती। माझ्या आईवडिलांनी माझं लग्न स्वतः त्यांच्या मनावरच लावून दिलं होतं। मला माझा नवरा तेवढा काही पसंत नव्हता, आणि एखाद्या व्यक्तीला जर मनातून पसंत नसेल तर त्याच्यावर प्रेमही कितीही केलं ना तरी मनापासून राहत नाही। पण लग्नानंतर माझ्या नवऱ्याने मला जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळे मी सुद्धा माझ्या नवऱ्याकडे पहिल्या वर्षी आकर्षित झाले, पण नंतर आमच्यामध्ये खूप दरावा निर्माण झाला। आम्ही राहायला शहरामध्ये होतो। नवऱ्याचे आई वडील गावाकडे राहत होते। गावाकडे शेती होती, त्यामुळे त्यांना गावाकडेच राहायला खूप आवडायचं। ते जेव्हा घरी आमच्याकडे राहायला यायचे तेव्हा ते 1-2 दिवसांमध्येच गावाकडे निघून जायचे, कारण त्यांना शहरामध्ये राहायला काही आवडत नव्हते। आणि मलाही ते आल्यावर खूप बोर व्हायचं, कारण सासू सासरे आले की ते संसारातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगून टोमणे मारायचे। म्हणून मलाही वाटायचं ते जवळ सासू सासरे नसलेले तेच बरे। एके दिवशी मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेजण मार्केटमध्ये सामान खरेदी करायला गेलो होतो। त्यावेळी मी मस्तपैकी सिल्कची साडी नेसली होती आणि साधारणच मेकअप करून मी मार्केटला गेले होते। बसमध्ये हल्ली गर्दी खूप राहायची, पण दूर मार्केट असल्यामुळे रिक्षा घेऊन जायला काही परवडायचं नाही, त्यामुळे आम्ही दोघेही बसमध्येच मार्केटला निघालो होतो। बसमध्ये खूप गर्दी सुद्धा होती। गर्दीमध्ये एखादी सुंदर बाई दिसली तर लोक मात्र वळून नक्कीच पाहतात, आणि तसंच माझ्यासोबत त्या दिवशी झालं। मी साधारणच मेकअप करून गेले होते, पण लोक मात्र माझ्याकडे खूप कुतूहलाने आणि घायल अशा नजरेने पाहू लागले। माझ्या मनात विचार आला की लोक मात्र मला पाहूनच माझ्याकडे आकर्षित होतात, पण माझ्या नवऱ्याला कसे काय माझ्यावर प्रेम जुळून येत नाही? माझंच काही चुकलं आहे का, असे माझ्या मनात विचार येऊ लागले। आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो तेव्हा मार्केटमध्ये अचानक माझी मैत्रीण मला भेटली। सुरुवातीला ती मला ओळखता आली नाही, पण तिची आणि माझी नजर एक झाल्यामुळेच तिनेच मला "अगं शालिनी, तू इथे" म्हणल्याबरोबर मलाही कळालं की ती माझी वर्ग मैत्रीण आहे। आम्ही दोघी तिथेच उभा राहून गप्पा मारलो। तिचा नवराही सोबतच होता, तो सुद्धा माझ्याकडे खूप पाहत होता। आणि नंतर आम्ही दोघीजण तिथून घराकडे निघत असताना तिने माझा नंबर घेतला आणि मी तिचा नंबर घेतला। आम्ही दोघांनी नंबर चेंज केल्यामुळे आता आमचा संपर्क वाढणार होता। मी तशीच नंतर घरी आले। घरी आल्याबरोबर तिने माझा मोबाईलवर हाय म्हणून मेसेज पाठवला आणि मी सुद्धा तिचा नंबर सेव्ह केला। ती राहायला माझ्या जवळच होती, पण आम्ही दोघीजण एवढ्या जवळ राहत असून सुद्धा आमची इतकी दिवस भेट झाली नव्हती। मी तिला सांगितलं की वैशाली, तू माझ्या घरी ये। ती म्हणाली, मी तुझ्या घरी नंतर येईल, तूच माझ्या घरी अगोदर ये। त्यामुळे मी तिला हो असं म्हणाले, आणि घरी राहूनच काहीच कर्म सुद्धा नव्हते। तिच्याकडे आजचा दिवसाचा वेळ तिथे घालावा ती म्हणाली
मी सुद्धा घरी एकटीच आहे. सासू सासरे देवदर्शनाला गेले आहेत. मला सुद्धा खूप बोर होत आहे. आपण छान छान गप्पा मारूयात, ती म्हणाली. खरं तर मला तिच्या नवऱ्याकडे आणि तिच्या नवऱ्याकडे पाहून माझं मन भरून आलं. ज्यावेळी तिचा नवरा मला मार्केटमध्ये भेटले होते तेव्हा तिचा नवरा तिला खूप कुतूहलाने वैशू वैशू असं प्रेमाने बोलत होता. माझा नवरा आजपर्यंत माझ्यासोबत कधीही मार्केटला आलाच नाही. मी तिच्यावर आणि तिच्या नवऱ्याच्या प्रेमावर खूप जळत होते. तेव्हा माझ्या मनामध्ये माझ्या नवऱ्याबद्दल जे काही विचार होते आणि माझ्या नवऱ्याबद्दल जो काही राग होता, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर कमी झालेलं प्रेम आज मोकळं करायला मला माझ्या मैत्रिणीजवळ कोणीच रोखणार नव्हते आणि माझे मन हलकं होणार होतं. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला माझ्या नवऱ्याच्या वागणुकीबद्दल सर्व काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, अगं माझा नवराही तुझ्या नवऱ्यासारखाच असंच वागतो. मी तिला विचारलं, अगं खोटं काय बोलतेस? त्या दिवशी तरी मार्केटमध्ये तुझा नवरा तुला किती चिटकून उभा होता आणि किती प्रेमाने तुला वैशू वैशू बोलत होता. तू माझ्याशी खोटं बोलत आहेस. मी तिला म्हणाले, अगं तुला खरं सांगते, माझ्या इच्छा माझ्या नवऱ्याकडून काही पूर्ण होत नाहीत. मी काय करू? तेव्हा ती म्हणाली, मी एखादी स्टेपनी तुझ्याजवळ ठेव. मी तिला म्हणाले, अगं स्टेपनी म्हणजे काय? ती म्हणाली, अगं जे नवऱ्याकडून पूर्ण होत नाही आणि जो तुझ्या इच्छा पूर्ण करू शकेल असा. मी तिला पुढे काही बोलणार तेवढ्यात तिचा नवरा ऑफिसवरून घरी आला आणि मला पाहता तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुम्ही कधी आलात? मी म्हणाले, भाऊजी आत्ताच आले, 1 तास झाला असेल. तो ऑफिसवरून आल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसत होता. माझ्या नवऱ्यापेक्षा तिचा नवरा दिसायला एकदम हँडसम होता. मला वाटू लागलं, माझा नवरा एवढा हँडसम असता तर मी किती खुश राहिली असते. तो आल्याबरोबर माझ्या समोरच मैत्रिणीच्या गळ्याला पडला आणि ते पाहून तर माझ्या मनातल्या भावना अजून जास्त गडद झाल्या. मी तिथून नंतर माझ्या घरी आले. घरी आल्यावर माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टी माझ्या डोक्यात सतत भिरभिरत होत्या. माझा नवरा आता 4 दिवसाच्या ट्रिपसाठी बाहेर गेला होता. मी आता माझ्या मनातून ठरवलं होतं की आता काही झालं तरी माझ्या इच्छा पूर्ण करणार. मला माहिती होतं माझ्या शेजारचा तो नवीन राहायला आलेला मुलगा, तो माझ्याकडे खूप पाहत होता. मी त्याला खूप पसंत होते. तो जेव्हा कामावर जायचा तेव्हा त्याची बाईक घेऊन एकदम माझ्या दारासमोर उभी राहून चालू करायचा. मला पाहिल्याशिवाय तो काही कामावर जायचाच नाही. हे मी रोज पाहत होते. पण मी माझ्या मनामध्ये कधीही वाईट विचार त्याच्याबद्दल आणले नव्हते किंवा आमच्या दोघांचा संपर्क कधी वाढवावा हा माझ्या मनात कधी विचार आला नव्हता. पण मी मनात एवढा मात्र विचार केला होता की तो माझ्यावर फिदा आहे. मी त्याच्यासोबत आता मैत्री करायचं ठरवलं होतं. तो मला कधी स्वतःहून बोलतही नव्हता. तो फक्त पाहायचा आणि पुढे निघून जायचा. त्याचा कधी मला बोलायची हिंमत झालीच नाही. तो काही मला बोलायला पुढाकार घेणारच नव्हता. म्हणून मीच त्याला एका दिवशी बोलायचं ठरवलं. मी त्याला बहाणा करून माझ्या घरी बोलावलं. मी त्याला म्हणाले, माझ्या घरात माझा नवरा नाही आणि माझ्या घरातील माझ्या रूममध्ये पहा ना, लाईट बंद पडली आहे. तो चालू करता येईल का? तो एकदम खुशीमध्ये म्हणाला, हो वहिनी, मी करून देतो. काय झालं? चला ते पाहूयात. अगोदर मी त्याला माझ्या बेडरूममध्ये आणले आणि मी त्याला लगेच एक आणून स्टूल दिला आणि तो उभी राहून पाहत होता आणि म्हणाला, अरे वहिनी, याची तर वायरिंग खराब झाली आहे आणि याला ठीक करावे लागेल. मी त्याला म्हणाले, तुला येणार नाही करता? तो म्हणाला, हो पण घरातील मेन स्विच कुठे आहे? ते अगोदर बंद करावे लागेल आणि मगच इथे काम करता येईल. घरातील मेन स्विच कुठे आहे मला माहीत नव्हते, पण खरं तर हा पंखा अगोदरच खूप दिवसापासून बंद होता आणि त्याची वायरिंग बंद पडलेली होती. हे मला अगोदरच माहिती होते. मला त्या मुलाला एकदम जवळून पाहायचे होते. या पाहण्याच्या बहाण्याने मी त्याला जवळ बोलावून घेतले होते. तो माझ्याकडे खूप निहाळून आणि बारकाईने पाहत होता. मी त्याला विचारलं, काय घेणार? चहा पाणी? तो म्हणाला, काही नको वहिनी. मी त्याला विचारले, तू कुठे आहे कामाला? तो म्हणाला, मी बँकेत कामाला आहे. मी त्याला मुद्दामून विचारू लागले, का तुला मला रोज बघितल्याशिवाय कामावर जायला आवडत नाही का? तो थोडा लाजल्यासारखा केला आणि म्हणाला, अहो वहिनी, असं काही नाही. तुम्ही दिसायला फार सुंदर आहात
आणि त्यामुळे तुमच्याकडे अशीच सहज नजर फिरते. तेव्हा त्या मुलाने पुढाकार घेत माझा नंबर मागितला आणि मी सुद्धा माझा नंबर त्याला सहज देऊन टाकले. तो म्हणाला, वहिनी आता मी निघतो, आपण नंतर गप्पा मारूयात, आणि तो निघून गेला. त्यांनी रात्री माझ्या मोबाईलवर मेसेज पाठवला, काय वहिनी जेवण झालं का? मी जणू त्याच्यात मेसेजची वाट पाहत होते आणि मी लगेच त्याला क्षणामध्ये रिप्लाय दिला आणि आमच्या दोघांचे बोलणे वाढत गेले. आता जवळपास 15 दिवस निघून गेले होते. आमच्या दोघांचे बोलणे खूप प्रमाणात वाढले होते. तो नेहमीच मला सतत मेसेज करायचा आणि बोलायचं. मलाही त्याच्यासोबत खूप रोमॅन्टिक बोलायला आवडू लागलं होतं आणि खरंच तो बोलायला सुद्धा खूप रोमॅन्टिक होता. असेच काही दिवस निघून गेल्यावर आमच्या दोघांनी खूप जवळीकता वाढत गेली. मी त्याला माझा नवरा घरी नसताना आज बोलावण्याचा विचार करत होते. मी त्याला फोन करून सांगितलं, आज तू रात्री जेवण करायला माझ्या घरी ये. आणि मी माझ्या मनात ठरवलं होतं की आज माझ्या अधुऱ्या असलेल्या प्रत्येक इच्छा मी त्याच्याकडून पूर्ण करून घेणार. मी त्या विचारामध्ये मग्न होते. दिवसभर तो संध्याकाळी 8ला माझ्या घरी येणार होता असं त्यांनी सांगितलं होतं, पण दुपारी 3 वाजली असतील. माझ्या मोबाईलवर एक अनोळखी मोबाईलवरून फोन आला आणि मी फोन उचलला. तिकडून एक मुलगी बोलत होती. ती म्हणाली, कुठे फोन लागला आहे? मी म्हणाले, तुम्हाला कुठे लावायचा आहे? तेवढ्यातच फोनवर ती ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, प्लीज मी तुमच्या पाया पडते, तू माझ्या नवऱ्यापासून दूर राहा. अगोदरच एका मुलीसोबत त्याचे संबंध होते. त्या संबंधातून आता तरी मी कुठे बाहेर पडला आहे. त्या मुलीच्या नादात माझा नवरा वेडा पागल झाला होता. त्याने त्या मुलीसाठी मला कित्येक वेळा मारहाण सुद्धा केली आहे. कित्येक वेळा मला त्याने त्याच्या घराच्या बाहेर हाकलून लावून दिले आहे. आणि आता तर कुठे माझा नवरा शुद्धीवर आला होता. मी लक्ष करत होते. गेल्या 15 दिवसापासून माझ्या नवऱ्याचं माझ्यावर आणि घरामध्ये अजिबात लक्ष नाही. तो स्वतःच्या धुंदीमध्ये राहत आहे. त्याच्या मोबाईलमध्ये तुम्हा दोघांनी केलेली चॅटिंग आणि गप्पा मी पाहिल्या. असं म्हणून ती जोरजोराने रडू लागली. मी तिला काहीच बोलले नाही आणि दुसऱ्या क्षणामध्ये त्या मुलाला फोन लावला आणि त्याला ठणकावून सांगितलं की तुला बायको आहे आणि मुलं बाळ सुद्धा आहेत. या अगोदर तू मला सांगितलं का नाही? तो म्हणाला, त्याबद्दल तुला काय अडचण आहे? मी त्याला त्याच्या बायकोने फोन केला आहे हे सुद्धा सांगितले नाही, कारण तो आणखीन घरी जाऊन त्याच्या बायकोला मारहाण करेल. त्याला सांगितलं की यानंतर माझ्या मोबाईलवर फोन अजिबात करू नको. तो खूप घाई गडबडीमध्ये म्हणाला, माझ्याकडून काही चूक झाली का? असं काय झालं की तू चक्क आपल्या मैत्री थांबवत आहेस? मी त्याला म्हणाले की नको, माझी पुढे काही करण्याची इच्छा नाही. आणि आमच्या दोघांचे इथे हे प्रकरण थांबलं. मी सुद्धा माझ्या मनातून विचार केला की मी जर त्या मुलाला बोलली असते तर त्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता आणि त्याची कारणीभूत मी एकटी राहिली असते. क्षणिक सुखासाठी आणि माझ्या खुशीसाठी तो मुलगा त्याच्या बायकोला आणि त्याच्या लेकरा बाळाला रस्त्यावर आणला असता. माझ्यामुळे एखाद्या व्यक्तीचा संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी माझा पाऊल तिथेच थांबवलं आणि माझी चूक मला समजून आली. मी माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या चुकीच्या मार्गावर जात होते. एक तरी मी चुकीचं वागणार होते आणि त्यासोबत एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता. मी माझ्या इच्छा पूर्णपणे आपल्या मुठीमध्ये घेतल्या आणि स्वतःच्या मनाला मोठे करून आपल्या इच्छांना सुद्धा तिथेच पूर्ण विराम दिला. थोडे दिवसामध्ये माझ्या नवऱ्याला कंपनीकडून प्रमोशन मिळालं आणि माझा नवरा खूप मोठ्या पोस्टवर रुजू झाला. तो म्हणाला, आज इथल्या पोझिशनला येण्यासाठी मी खूप प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नाला यश सुद्धा आलं. मी तुला माझ्या कामाच्या व्यापारामुळे अजिबात वेळ देऊ शकलो नाही, पण आता मात्र मला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन राहिले नाही आणि माझ्या नवऱ्याने माझी माफी सुद्धा मागितली. तुला तुझ्या असलेल्या इच्छा आजपर्यंत मी पूर्ण करू शकलो नाही, कारण मी आज मला या मोठ्या पोस्टवर राहायचे लहानपणापासून खूप स्वप्न होते आणि तू मला खूप प्रतिसाद सुद्धा दिला. तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या डोळ्यात क्षणामध्ये अश्रू आले की माझ्या नवऱ्याने सर्व काही माझ्यासाठी केलं होतं आणि मी वेडीखुळी नवऱ्याच्या वागण्याला कंटाळून चुकीच्या मार्गाला जात होते. आणि जर मी आज चुकीच्या मार्गाला गेले असते तर आज कुठे भरकट राहिले असते याची कल्पनाही मी केली तर माझ्या अंगावर काटा येतो.
तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी नक्कीच बोध मिळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात अशात एखाद्या